मंडळी, यंदा नवरात्रामध्ये जुळून आलाय एक अतिशय दुर्मिळ योग. कोणता योग? अहो, यंदाचं नवरात्रच 10 दिवसांचं आलंय. मग आता या 10व्या दिवशी नक्की काय करावं बरं? कुठल्या रंगाची साडी नेसावी? कोणत्या देवीची पूजा करावी? काय साधना करावी? काय आहे या 10 दिवसाचं महत्त्व? आणि का आला आहे नवरात्र यंदा 10 दिवसांचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओत. चला तर मग सुरुवात करूया. यंदाचं नवरात्र सुरू होणारे 22 सप्टेंबरला आणि ते असणारे 2 ऑक्टोबरपर्यंत. 2 ऑक्टोबरला आहे दसरा आणि अशा पद्धतीने हे नवरात्र 10 दिवसांचं असणार आहे. साधारणतः 9 दिवस 9 वेगवेगळ्या देवींची पूजा नवरात्रामध्ये केली जाते. या 9 देवींना वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात, वेगवेगळ्या प्रकारची साधना केली जाते. पण आता 10 दिवसांचं नवरात्र का आलेलं आहे आणि 10व्या दिवशी आपण काय करायला हवं ते बघूया. यंदा नवरात्र 10 दिवसांचं येण्यामागचं कारण म्हणजे तिथीची वृद्धी. 24 आणि 25 तारखेला जी तृतीया तिथी आहे ती तिथी 2 दिवस आलेली आहे आणि त्यामुळे नवरात्र यंदा 10 दिवसांचं आलंय. 1 दिवस वाढलाय, म्हणजे 2 दिवस 1 तिथी असणारे तृतीया तिथी. या गोष्टीला तिथी वृद्धी असं म्हटलं जातं आणि नवरात्रामध्ये अशी तिथी वाढणं खूपच शुभ मानलं जातं. नवरात्रीचा संपूर्ण काळच तसा शुभ असतो, पण त्यात तिथी वृद्धी झाली तर आणखीन चांगला संकेत मानला जातो. यंदाचं नवरात्र तसं खासच म्हणायला हवं. एकतर ते 10 दिवसांचं आलेलं आहे, त्याचबरोबर यंदा नवरात्रीमध्ये देवीचं आगमन होणार आहे हत्तीवरून. जेव्हा जेव्हा नवरात्रीमध्ये देवीचं आगमन हत्तीवरनं होत असतं तेव्हा ते अतिशय शुभ मानलं जातं. म्हणजे येणाऱ्या काळात भरपूर पाऊस पडणार आहे, शेतीची भरभराट होणार आहे, दूध उत्पादन जास्त होणार आहे. देशाच्या सुखसमृद्धीसाठी, सुबत्तेसाठी हे उत्तम लक्षण मानला जातो, एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो. त्यामुळे नवरात्र 10 दिवसांचं येणं, देवीचं हत्तीवरून आगमन होणं, या सगळ्याच गोष्टी शुभ संकेत घेऊन येत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा तिथी वृद्धी होणं याचा अर्थ समृद्धी, आनंददायी आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारा हा काळ असणार आहे असं म्हटलं जातं, जो देश आणि जगासाठी शुभ ठरणारा काळ असतो. या दिवशी भक्तांच्या जीवनात आनंद, संपन्नता आणि सौभाग्याची भरभराट होणार असं म्हटलं जातं. आता जो 10वा दिवस आलेला आहे त्या दिवशी नक्की काय करायचं आहे तर लक्षात घ्या, जसं बऱ्याच जणांकडे अष्टमीला कन्यापूजन केलं जातं, काही जणांकडे नवमीला कन्यापूजन केलं जातं. अशा वेगवेगळ्या प्रथा प्रत्येक भागात, प्रत्येक घरात असतात. तर तुम्ही या 10व्या दिवशी सुद्धा कन्यापूजन करू शकता. आलेला हा जो जास्तीचा 1 दिवस आहे, या दिवशी कन्यापूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे तुम्ही कन्यापूजन करण्यासाठी हा 10वा दिवस निवडू शकता. नवरात्रीचे तुमचे जे कुळधर्म, कुळाचार असतील ते नेहमीप्रमाणेच करायचे आहेत. म्हणजे काहींकडे 9व्या दिवशीचा महानवमीचा कुळाचार असतो, काहींकडे 10व्या दिवशीचा असतो, काहींकडे 8व्या दिवशीचा कुळाचार असतो. तर ते कुळाचार मात्र नेहमीसारखेच करायचे आहेत. पण ज्यांना दशमहाविद्यांची साधना करायची आहे त्यांच्यासाठी मात्र ही गोष्ट अत्यंत आनंदाची असणार आहे की यंदा नवरात्र 10 दिवसांचं आहे. कारण प्रत्येक दिवशी एक, याप्रमाणे दशमहाविद्यांची साधना त्यांना करता येणार आहे. यंदा घटस्थापना केली जाईल 22 सप्टेंबरला. घटस्थापनेसाठीचा शुभ मुहूर्त असणारे सकाळी 6:09 ते सकाळी 8:06 त्याचबरोबर अभिजित मुहूर्त असणारे सकाळी 11:49 दुपारी 12:38 या 10 दिवसांमध्ये सप्तशतीचा पाठ वाचून त्यातील मंत्र जप करून देवीच्या विविध शक्ती रूपाची पूजा केली जाते. त्याचबरोबर देवीला कुंकुमार्चन करणं, कुमारिकांचं पूजन करणं, सवाष्णीची ओटी भरणं, या सगळ्या गोष्टी या नवरात्राच्या 10 दिवसांमध्ये केल्या जातात. एकंदरीतच भौतिक सुखातून मन वळवून घेऊन अध्यात्म आणि भगवंत चिंतनात वेळ घालवला जातो. असं करून नवी ऊर्जा संपादन केली जाते. नवरात्रीच्या या काळामध्ये जेवढी साधना उपासना करून आपण ऊर्जा संपादित करतो, ती ऊर्जा आपल्याला पुढचं संपूर्ण वर्ष बळ देत असते. सगळ्या प्रकारच्या संकटांना तोंड देण्यासाठी ही ऊर्जा मदत करते. त्याचबरोबर नवीन कार्य करण्यासाठी प्रेरणा सुद्धा देत असते. आणि म्हणून नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये कुठली ना कुठली तरी साधना प्रत्येकाने करायलाच हवी. आता बघूया यंदाचे रंग कसे आहेत. 22 सप्टेंबर पांढरा रंग, 23 सप्टेंबर लाल रंग, 24 सप्टेंबर निळा रंग, 26 सप्टेंबर हिरवा रंग, 27 सप्टेंबर राखाडी रंग, 28 सप्टेंबर केशरी रंग, 29 सप्टेंबर मोरपंखी रंग, 30 सप्टेंबर गुलाबी रंग. मंडळी, येणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. कमेंट बॉक्समध्ये जय अंबे लिहायला विसरू नका. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.
तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.